तर अजित पवारांचे शरद पवार हे विजयी झाले. बरोबर बोलले ना मी? अजित पवारांचे शरद पवार विजयी झाले. हो, बरोबरच बोलले, पण त्यामागची स्टोरी काय? तर स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. तर त्याचं झालं असं की 288 नगरपालिका आणि नगर परिषदेसाठी निवडणूक पार पडली. त्याचे आज निकाल लागले आणि याच निकालामध्ये शरद पवार विजयी झालेत. आणि हेच शरद पवार, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आधी भाजपमध्ये होते. त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आणलं आणि त्यानंतर हे शरद पवार विजयी झाले. तुम्ही म्हणाल, प्रियंका विषय काय? तर मी सांगतेय नांदेडमधील लोहा नगर परिषदेबद्दल. लोहा नगर परिषदेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली. हे शरद पवार आधी भाजपमध्ये होते आणि आता हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घवघवीत मत घेऊन निवडून आलेत. आणि याच शरद पवारांमुळे हा एक चर्चेचा विषय झालाय. या उमेदवाराचं नावच शरद पवार आहे. या लोहा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीला 17 जागांवर विजय मिळाला. अतिशय घवघवीत यश राष्ट्रवादीला या लोहा नगर परिषदेमधून मिळालंय. नांदेड जिल्ह्यातील ही लोहा नगर परिषद आहे आणि यामध्येच या उमेदवाराचं नाव आहे शरद पवार. आधी भाजपमध्ये होते, आता राष्ट्रवादीमध्ये आले आणि घवघवीत यश त्यांनी राष्ट्रवादीला मिळवून दिलंय. तर झालं ना, अजित पवारांचे शरद पवार जिंकले. बरोबर बोलले ना मी? तर तुमच्या भागामध्ये काय सगळं सुरू आहे, काय घडामोडी सुरू आहे, तुमच्या भागामध्ये कोण विजयी झालंय आणि तुम्हाला काय वाटत होतं की काय घडलं आणि वेगळंच काहीतरी घडलंय का? हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच अधिक इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.